नमस्कार. माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कारण खाटूश्याम बाबांचा आज मी ब्लॉग टाकणार आहे. यावेळी आम्ही खाटूश्यामला जाणार आहे, त्यामुळं मी ब्लॉग टाकणार नाही. आणि आम्ही खाटूश्यामला गेलो तेव्हा राजस्थानमध्ये हे गाव आहे खाटू. त्या ठिकाणी तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही पण फ्लाईटनं किंवा बसनं किंवा ट्रेननं मुंबईला जाऊ शकता. पण आम्ही मुंबईला ट्रेननं गेलो होतो. रिंगस जंक्शनला आम्ही उतरलो. आणि तुम्ही तिथून कॅब किंवा शेअरिंग ऑटोनं मंदिरापर्यंत पोहोचू शकता. ते मंदिरामध्ये जायला 18 किलोमीटर मंदिर आहे. ते रिंगसपासून रिंगस जंक्शनवरून खूप लोक निशाण घेऊन पैदल 18 किलोमीटर मंदिरपर्यंत पोहोचतात. आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी किंवा नवस पूर्ण करण्यासाठी निशाण घेऊन मंदिरात जातात. खाटूश्याम हे मंदिर 3 बाणधारी यांचे म्हणजेच बारबरीक जे भीमाचे नातू होते. ही कथा आहे महाभारतातली. बारबरीक हे महान योद्धे होते. त्यांच्याकडे असणाऱ्या 3 बाणामध्ये प्रचंड शक्ती होती. इतकी शक्ती होती की काही क्षणातच त्यांना महाभारताचं युद्ध संपवण्याची ताकद होती. श्रीकृष्णाने त्यावेळी काय केलं, बारबरीक यांना त्यांचे मस्तक दान करण्याची मागणी केली. तेव्हा काहीच वेळ न घालवता बारबरीक यांनी श्रीकृष्णाला आपले मस्तक अर्पण केले. या बलिदानाला प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना वरदान दिले की तुम्ही कलियुगात ते श्याम या नावाने ओळखले जातील. त्यांची जी पूजा करणारा प्रत्येक माणूस भाग्यवान ठरतो. या मंदिराची खूप महिमा आहे. कृष्णाने विचारले, तुम्ही कोणाच्या बाजूनं आहेस? तेव्हा ते म्हणाले, जो हारतो त्याच्या बाजूने. हारे का सहारा खाटूश्याम हमारा. या मंदिराची खूप महिमा आहे. तुम्ही पण नक्की या मंदिराला भेट द्या. आणि त्या मंदिरात गेल्यानंतर तिथं अत्तरच्या 3 बाटल्या घ्यायच्या, त्या देवांना अर्पण करायच्या. मोराचं पीस दाखवायचं. परत त्यांना चुरमाचा प्रसाद लागतो, ते दाखवा तुम्ही आणि घरी घेऊन या, त्याची पूजा करा. तुमच्या पण इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या पण इच्छा पूर्ण होतील. तिथं अवश्य त्या मंदिराला भेट द्या. हा ब्लॉग जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. थँक्यू. स्टूडियो